नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी स्थायिक झालोय आता विरारमध्ये. तर विरारमध्ये स्थायिक झाल्यानंतर विरारमध्ये कुठे काय आहे हे तुम्हाला सांगणं माझं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून आजचा व्हिडिओ विरारला घेऊन आहे. तर चला सफर करूया विरारची. तर मित्रांनो, विरार कुठे? विरार हे पालघरमधील एक असं ठिकाण आहे जे मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि विरार ईस्ट वेस्टला मुळात काय काय ठिकाणं आहेत, लोक इथे काय येतात, पूर्वीपासून विरार हे काय म्हणून ओळखले जाते हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. विरारमध्ये बरीच पर्यटन स्थळ आहेत, त्यामुळे पर्यटकांची गर्दीही होतेच. पण दुसरं कारण असं की मुंबईमध्ये घरांचे वाढते दर, त्यापेक्षा निम्म्या किमतीमध्ये आपल्याला विरारमध्ये घर घेता येतं. त्यामुळे मुंबईपासून काही तासावरती इझी असा प्रवास असणारं हे विरार ठिकाण तुम्हाला प्रत्येक वेळी गजबजलेलं दिसतं. त्याला कारण आहे इथली पर्यटन स्थळं आणि कमी दराची घरं. विरार पश्चिम शहर हे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का? कारण इथे आहे अथांग समुद्र किनारा, इथे आहे मामाची वाडी, अर्नाळा बीच, राजोडी बीच, त्याचबरोबर नवापूर बीच आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन लगत असणारी ही टापटीप आणि सुंदर दिसणारी नगरं. त्यातलं आहे यशवंत नगर, डी मार्ट, स्टेशन रोड, MHD भवन, बोळिंज, ग्लोबल सिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे लोकांना राहायला यासाठी आवडतं कारण इथे शिस्तबद्ध अशी बिल्डिंगची बांधणी आहे. पूर्वीपासून सर्वात जास्त लोकसंख्या तुम्हाला विरार पूर्वमध्ये बघायला मिळते. लहान घरापासून उंच उंच इमारती सुद्धा बघायला मिळतात. पण एक शिस्त आणि टापटीपणा हा विरार पश्चिम एवढा नाहीये. तर मित्रांनो, हे आहे जीवदानी माता मंदिर. विरार पूर्वेला म्हणजेच विरार स्टेशन रोडपासून 2 किलोमीटर अंतरावर तुम्हाला दिसेल जीवदानी माता मंदिर. उंच अशा टेकडीवर गर्द हिरव्या झाडीमध्ये हे वसलेलं ठिकाण आज भाविकांचं लक्ष वेधून घेतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जर विरारकरांची माऊली कोण असेल तर अर्थात माता जीवदानी देवी. हे आहे बारुंडा देवी मंदिर, जे जीवदानी मंदिराच्या दिशेने बघताना आपल्या उजव्या हाताच्या डोंगरावर स्थित आहे. हे मंदिर खूप जुने असून ह्या मंदिराला जीवदानी मातेचे खरे स्थान सुद्धा म्हटले जाते. विरार वेस्टच्या सोपार गावामध्ये झालेल्या उत्खननामध्ये 2500 वर्षापूर्वीचं हे बौद्ध स्तूप आपल्याला इथे आढळून आलंय. आणि ही एक बौद्ध धर्माची ओळख आहे. असं म्हटलं जातं की 500 भिक्षूंना घेऊन बुद्ध सुद्धा इथे आले होते आणि तेही 7 दिवस राहून याचं इनॉग्रेशन करून ते इथून गेले. अर्थात बुद्धांचे पाय या बौद्ध स्तूपाला लागलेत. त्यामुळे हे खूप महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. नारळी पोपळीच्या, केळीच्या बागा आणि जागोजागी विहिरी, तलाव ही वसई विरारची ओळखच म्हणावी लागेल. समुद्राच्या दिशेने आलेला नदीसारखा किंवा खाडीसारखा भाग म्हणजेच खारपट्टा. असं म्हणतात सर्वे कोळी याच खाडीतून किंवा याच नदीतून समुद्राच्या दिशेने आपल्या होड्या काढतात. त्यामुळे एका कोळीवाड्याच्या जवळ असा भाग, अशी जागा असतेच. त्याचबरोबर विशाल समुद्र किनारा हा इथले सौंदर्य आणखीन गडद करताना आपल्याला दिसतो. एकावर एक असणारी आणि पोर्तुगीज संस्कृती जपणारी आपल्या कोळी बांधवांची घरं आपलं मन मोहून टाकतात. ही रचनासुद्धा वसई विरारची ओळखच म्हणावी लागेल. आपल्या शरीराला चपळ बनवण्याचा सर्वात उत्तम उपाय जर काय असेल तर ते आहे स्विमिंग. हो, वसई विरार महानगरपालिका अंतर्गत हे जलतरण केंद्र
कित्येक वर्षापूर्वीपासून इथे सुरू आहे. तर मित्रांनो, ही होती विरारमधली काही ठिकाणं. अशी बरीच ठिकाणं अजून बाकी आहेत. आपण ही प्रत्येक ठिकाणं फिरणार आहोत. हो, पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.